10 मिनिटांमध्ये आपल्या सर्वांसमोर ते सादर करतील असे मी दादाजींना विनंती करतो. आपण दादाजींचं व दादाजींच्या विचारांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. श्री दत्त यात्रा महोत्सव श्री क्षेत्र देवबर्डी आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय देवबर्डी निवासी कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर श्री बाबाजी, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचं आपण प्रवचन ऐकणार आहोत आदरणीय परमपूजनीय परमहंत श्री घंटाघोष बाबाजी इळाकेळी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आजचे सत्कारमूर्ती कविराज पूजनीय महंत श्री माधवव्यास बाबा महानुभाव सावंगी, त्याचबरोबर या ठिकाणी सूत्रसंचालन करणारे आमचे सन्मित्र आदरणीय शरददादा, या आश्रमाची धुरा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे नेणारे आमचे पूजनीय श्री कल्याणदादाजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आदरणीय श्री दत्तराज बाबाजी, सोबतच या आश्रमाचा संपूर्ण महिला मंडळ ज्यांच्या खांद्यावर चालतंय, आमच्या तिन्ही ताई, आता आणखीन 2 वाढले, सगळ्याच, कारण हे सगळं आपल्याला दिसतं तर ते फार पुरुषांचं पुढं त्या ठिकाणी काम चालू असतं, पण त्याचा पाठीमागचा भाग सगळा हा स्त्री वर्गावर आमच्या त्या ठिकाणी परमार्गामध्ये असतो. त्यांचं योगदान या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच आपण एवढ्या तन्मयतेने या महोत्सवामध्ये सहभागी झालात. आजूबाजूच्या सर्वच खेड्यातून आलेली ही मंडळी, तालुक्यातून शहरातून आलेली आपण मंडळी, बाबांनी या महोत्सवाला यात्रा महोत्सव म्हटलं, परंतु मला इथे हा यात्रा महोत्सव विचारांचा यात्रा महोत्सव खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी वाटतो. कारण या स्टेजकडे तुम्ही बारकाईनं जर पाहिलं, इथं कुठल्याही कसल्याही प्रकारचा राजकारणी तुम्हाला दिसणार नाही. नाही तर हल्ली असं फार वेगळं वातावरण चित्र तयार झालं. बाबा अर्धी सभा त्या राजकारण्यांनीच खालून टाकली. बऱ्याच ठिकाणी मी पाहतो नकार देतो, तुमच्या सभेला ती कार्यक्रमपत्रिका पाहूनच नकार देतो की इथं शक्य जाणं नाही. त्याचं कारणच असे आहे की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचारांचं संगोपन होतं, विचारांची देवाणघेवाण होती, त्याच ठिकाणी विद्वानांनी थांबावं, विचारवंत लोकांनी थांबावं. उगीच जाऊन परेशानी स्वतःची करून घेऊ नये, कारण असा प्रसंग बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी आला. 3 दिवसाचा हा यात्रा महोत्सव 4 ते 6 डिसेंबर. माझं बाबांनी कौतुक केलं, मला आशीर्वाद दिला, त्याबद्दल प्रथमतः मी या ठिकाणी धन्यवाद मी सर्व आपल्या परिवाराचे त्या ठिकाणी मानतो. खरं तर या परिवाराचाच मी एक घटक आहे. आणि मला आठवतंय ते माझे दिवस ज्या कालखंडामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा देवबर्डी पाहिली कल्याणदादाच्या दीक्षेला, आणि माझं नेमकंच त्या ठिकाणी 12वी उत्तीर्ण होऊन D.Ed प्रथम वर्ष चालू होतं. आणि घरच्यांचा आग्रह होता, चला दीक्षेला जायचं आहे. थोडंसं कॉलेज वातावरणामध्ये मी होतो आणि दीक्षेला आलो. आणि स्वतः मी सुद्धा थोडंसं माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला, बाबाजी आपले ही धर्मसोहळे काय करतात नेमके. आता इथं बरीच मुलं आलेली आहेत, छोटे छोटे आहेत, काही तरुण आहेत. या अशा कार्यक्रमामधून विचारांची देवाणघेवाण होती. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची म्हटल्याप्रमाणे त्या माध्यमातून तुमचा विचार प्रकाशित होत चालतो. मनात आलेलं अमंगळत्व त्या ठिकाणी तो निघून जातं आणि काहीतरी चांगला विचार आपल्या डोक्यामध्ये येतो. आणि मग परत आपण विचार करतो. मी येताना थोडंसं वेगळा विचार घेऊन आलो, पण जाताना मला काहीतरी चांगलं त्या ठिकाणी मिळालं. आणि थोडंसं माझ्याही मनाला त्या दिवशी थोडंसं हलकेपणा वाटला की एवढ्या कमी वयामध्ये दादा दीक्षा घेत आहेत वगैरे वगैरे. आपणही तो मार्ग आपला आहेच, पण आपल्याला बरंच लेट होत आहे. त्यावेळेस तसं वाटायचं, अजूनही ते वाटतं. पण ती प्रेरणा असते खऱ्या अर्थाने. आमची सगळी धर्मबांधव आहेत, आदरणीय शरददादा, उद्धवदादा वगैरे. हे सगळं विचारांचं देवाणघेवाण करण्याचं सगळ्यात मोठं साधन देवबर्डी.
मी ज्यावेळेस या जिल्ह्याचा आता 2015पासून माझा परिचय आहे, मी शास्त्री परीक्षा द्यायला नागपूर विद्यापीठामध्ये आलो. योगायोगाने BA झालं, MA झालं, 3 विषयात MA केलं, DED झालं, BEd झालं, त्यानंतर PhD झालं, संस्कृत नेट JRF झालं. शिक्षणाचा प्रचंड एक व्यासंग वर्ष 35मध्ये आटोपून टाकला आणि खऱ्या अर्थाने त्याचंच हे प्रतिफळ आहे. आणि एक संस्कृत PhD शोधप्रबंध मला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सादर करता आला. विद्यार्थी म्हणून आलो, एका विभागाचा आज विभाग प्रमुख म्हणून झालो. आनंद आहे. कधी वाटलंही नव्हतं की नागपूरसारख्या ठिकाणी ज्या विद्यापीठाला 100 वर्षाचा इतिहास आहे तिथला एक विभाग स्वतंत्र आपल्याला मिळेल. एखादी छोटी ड्युटी मिळली इतकीच अपेक्षा होती सेवा करण्यासाठी, पण योगायोगाने विभाग प्रमुख बनवलं. आनंदाची गोष्ट आहे. आणि तोही विभाग महत्त्वाचा म्हणजे ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र अशा नावाने आहे त्या विभागाचा विभाग प्रमुख बनवला. आणि तशी अपेक्षाही होती बाबा. मी बाहेरच्या 2-3 ड्युट्या सोडून दिल्या आणि धर्म कार्यार्थ म्हटलं, जिथं आपलं स्वामींचं नाव आहे, जिथं आपल्याला काम करायचं आहे तेच मी त्या ठिकाणी निवडलं. आज उत्तम रीतीने नागपूर विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी काम चालू आहे. सांगायला मला आनंद वाटेल. कामं एवढी झाली बाबा 35 वर्षामध्ये की आता ते पूर्ण असा वेळ, सकाळीच मी तुम्हाला बोलताना म्हटलं उन्हाळ्यामध्ये येऊन 10 दिवस राहू शकत होतो मी. आता असं झालं 10 मिनटं बोलणे लगेच निघणे अशी वेळ खरंच परिस्थिती निर्माण झाली. 150 विद्यार्थी अंबड येथे शिकतात, त्यांचं नियोजन चालू असतं. नागपूर विद्यापीठामध्ये याच वर्षी 100 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महानुभाव संप्रदायाचं अध्ययनाची सुरुवात मी या ठिकाणी आत्ता केली. महानुभाव विशारद आणि महानुभाव शास्त्री असे स्वतंत्र 4 वर्षाचा एक अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठाकडे मी बनवून पाठवला. त्याला मान्यता प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थाने आजपासून या नागपूर विद्यापीठामध्ये महानुभाव शास्त्राचं अध्ययन आपल्याला परंपरागत रीतीने त्या ठिकाणी करता येईल. कारण अशा बऱ्याच समस्या होत्या की मधल्या कालखंडामध्ये आम्ही आमच्या अध्ययनाकडे वळालो नव्हतो, परंतु वर्तमान काळातल्या सरकारने त्याला प्रोत्साहित केलं आणि आम्हाला ते कोर्स उपलब्ध करून दिले. एक चांगला निधी त्यासाठी दिला, चांगले कर्मचारी त्या ठिकाणी दिले आणि निश्चितच ग्रस्त असू द्या किंवा आपल्या आश्रमातली मुलं असू द्या, दोघांनाही तो कोर्स आता त्या ठिकाणी करता येईल. सांगायला आनंद वाटतो. यावर्षी फक्त आत्ताच एक 3 महिन्याची मान्यता आली. 52 ॲडमिशनची नोंद आमच्याकडे या ठिकाणी विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामध्ये बाबा 10 महंत आहेत, 20 आपले भिक्षुक मंडळी आहे आणि 30 मंडळी ही ग्रस्त आहे. सगळ्यांचा समागम आम्हाला अध्ययन अध्यापनामध्ये त्या ठिकाणी आता करावा लागणार आहे. आणि आमच्यातलं जे काही स्कॉलरपण आहे, आमच्यातलं जे काही चांगले कंटेंट आहे ते समाजासमोर आम्हाला दाखवावं लागेल. कारण आज वर्तमानामध्ये धर्म आणि संप्रदायामध्ये प्रचंड गदारोळ त्या ठिकाणी भारतामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी छोटे छोटे काही घटक येतात आणि संप्रदाय आणि पंथ या संज्ञेखाली येतात. फार चुकीची ती एक दिशा प्राप्त होते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा गावखेड्यापर्यंत उत्तर भारतीयांचं लोक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. आणि मग महानुभाव संप्रदायाची परंपरा ही गेल्या 800 वर्षांची आहे. तरी पण शेजारच्याला महानुभाव संप्रदाय माहीत नसेल तर ही फार आपली कमीपणा त्या ठिकाणी आहे असं मी मानतो. आणि म्हणून आपलं जे सोनं आहे 100% ते चांगलं 20 कॅरेटचं सोनं समाजापर्यंत जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला एकत्र येऊन हे काम पुढे नेणं अत्यंत गरजेचं मला त्या ठिकाणी वाटतं. महानुभाव साहित्य तत्वज्ञान इतकी एक मोठी शाखा आहे ज्या शाखेने भारतीय वेद वाङ्मयाला दर्शनाला सुद्धा एक प्रचंड ताकदीचा धक्का खऱ्या अर्थाने महानुभाव संप्रदायाने दिलेला आहे. महानुभाव संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा विचार करत असताना महानुभाव संप्रदाय नेमका कशावर उभा आहे? एक पक्ष त्या ठिकाणी मांडला गेला की हा अवैदिक संप्रदाय आहे, एक पक्ष मांडला गेला की हा वैदिक संप्रदाय आहे. आमच्या मतानुसार आणि परंपरेच्या मताला अनुसरून आम्हाला असं वाटतं आपण त्या ठिकाणी ज्यावेळेस समुद्राचं मूल्यमापन करतो तर आपण त्याची तुलना विहिरीसोबत करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही समुद्राच्या गाभाऱ्यातले आहोत. महानुभाव संप्रदाय हा स्वतंत्र एक संप्रदाय आहे, एक स्वतंत्र धर्म आहे आणि हा ईश्वरीचा धर्म आहे. आणि म्हणून याची तुलना खऱ्या अर्थानं आम्हाला कुठल्याही बाबतीत करता येणार नाही.
स्वतंत्र 4 पदार्थ जीव देवता प्रपंच परमेश्वर हे 4च पदार्थ इतर दर्शनकारांचे 16 आहेत, कोणाचे 24 आहेत आणि प्रत्येकाचा वाद हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. जी वैदिक शास्त्र आहेत ही वेदवाङ्मयावरती अवलंबून आहेत. अवैदिक यांचं एक स्वतंत्र त्या ठिकाणी तत्वज्ञान जन्माला येतं आणि ते नास्तिकवादामध्ये सुद्धा त्या ठिकाणी थोडंसं प्रवेश करू इच्छितात. मग असं आस्तिक नास्तिक वैदिक अवैदिक असे भाग पडला असताना या मध्य भागामध्ये महानुभाव संप्रदाय हा खऱ्या अर्थाने उभा आहे आणि म्हणून या महानुभाव संप्रदायाचं वेगळं पण आपल्यालाही सिद्ध करू पाहतो. आपण ग्रंथाबद्दल थोडंसं सांगतो. नेमकं अपेक्षा होती बाबा की काय करावं, संशोधन तर करायचंय आणि पिकलं पान जरा चांगलं असेल तर संशोधनाला चांगलं लिहायला थोडंसं बरं वाटतं माणसाला. 2015ला आलो, BEd वगैरे झालं, MA झालं आणि त्या काळातच संशोधन करावं, कारण जीवाला एक हौस असते प्रत्येकाला. मला हे करायचं, मला ते करायचं, मला ते करायचं. पण हे करत असताना ते पद आपल्याला झेपेल की नाही हे पाहत नाही आपण. म्हणजे थोडक्यामध्ये एखाद्याला फार मोठी सत्ता दिली बुवा आणि ते सांभाळता येणार तर फेल पण आहे. तसं 2015मध्ये आलं होतं की संशोधनाकडे वळावं, पण एवढ्या संकल्पना क्लिअर नव्हत्या की करू शकतो बाबा पण इतका ग्रेट विषय घेऊ शकत नाही. आणि मग योगच असावं की ह्याच ग्रंथावरती काम करावं म्हणून एक 7-8 वर्ष थांबावं लागलं. 2022ला त्या ठिकाणी पेट परीक्षा उत्तीर्ण झालो आणि त्या ठिकाणी कालिदास विद्यापीठामध्ये प्रवेश झाला. संशोधनाला प्रारंभ केला. त्याच्या तत्पूर्वीचं बरंच काम त्या ठिकाणी करून ठेवलं होतं आणि संशोधनाचा हेतूच असा असतो की तुमचं मूळ ज्ञानच तुम्हाला प्रवाहित करतं, ते भरपूर पाहिजे तर पुढं आपल्याला काहीतरी व्यवस्थितपणाने ते करता येतं त्याच्यावरती काम. PhD इट्स नॉट जोक, तो साधारण गोष्ट नव्हे. जे हाऊस म्हणून इकडे आले ते करू शकत नाही, छंद म्हणून आले ते सुद्धा करू शकत नाही. तुका म्हणे इथं पाहिजे जातीची येरगबाळ्याचे काम नव्हे. म्हणून प्रचंड ताकद असेल तर याच्याकडे वळायचं, कारण ते संशोधनाचं क्षेत्र आहे. इतर ठिकाणी काही कमी अधिक होऊ शकतं, इकडं मात्र ते शक्य नाही. आणि म्हणून संस्कृतमध्येच ग्रंथ लिहावा असं कालिदास विद्यापीठाचं नियम होता. आणि योगायोगाने माझी नजर गेली 1653 मधले आपले आचार्य श्री चक्रपाणी व्यास बीडकर यांनी संस्कृत सूत्रपाठ त्या कालखंडामध्ये तयार केला. त्याला मुकुंदराज आराध्य आणि आदरणीय मुरलीधर शास्त्री आराध्य अशी पंचमंडळी यांनी त्या कालखंडामध्ये 1923ला एक प्रत त्याची तयारी केली, संहिता. ती ब्रह्मविद्याशास्त्रम नावाने त्या ठिकाणी जन्माला आली. आणि 1923 नंतर 100 वर्ष त्याला कोणी हात लावला नाही. नंतर माझी नजर गेली, मला ग्रंथ उपलब्ध झाला नितीन दादा बांदकरांकडनं आणि मी एक शोधप्रबंधाची रचना आमचे विद्यागुरुवर आदरणीय विद्यावाचस्पती आदरणीय मामाजींना ते दाखवलं. मी सगळं हे असं विचारता आहे करायचं, पण जमेल का नाही थोडंसं मनात शंका होती. पण मामाजींची प्रसन्नता, कवलीवशी आचार्य श्री भानुगोविंदची प्रसन्नता आणि सुरुवात केली. तर त्यामध्ये खूप काही मला पहिल्यांदा मराठीत लिहावं लागलं, परत अनुवाद त्याचा व्यवस्थित करावा लागला आणि मग तो स्वतंत्र ग्रंथ त्या ठिकाणी तयार झाला. त्याचं वैशिष्ट्य थोडक्यामध्ये सांगतो की हा ग्रंथ निर्माण झाल्यानंतर 800 वर्षाच्या इतिहासामधला पहिला एक असा ग्रंथ आहे ज्यामुळे गद्य संस्कृत वाङ्मयाला, महानुभाव वाङ्मयाला थोडासा प्रारंभ आता सुरुवात झालेली आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. पद्य साहित्य प्रकारातले बरेच ग्रंथ होते, पण तू गद्य स्वरूपातलं वाचायला काही साहित्य आपल्याकडे नव्हतं. त्यामधला हा एक स्वतंत्र ग्रंथ आज रोजी खऱ्या अर्थाने तयार झालेला आहे. यामध्ये संपूर्ण जे प्रकरण आहेत, आचार विचार लक्षण जे आमचे मूळ प्रकरण आहेत, त्या प्रकरणाचा छोट्या अंशी सरवळ्याप्रमाणे सारांश आणि काही मतैक्य त्याच्यामध्ये जे आले भारतीय दर्शनाच्या अनुषंगाने, त्या अनुषंगाने त्याचा मागोवा त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. काही नवीन निष्कर्ष सुद्धा त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. एक 6 प्रकरणामधला तो ग्रंथ आहे. स्वतंत्र परिशिष्ट सूत्रपाठाची त्याच्यामध्ये दिली. आणि काय करत असतो आपण नेमकं, तर जगामध्ये सगळ्यात अवघड महानुभाव साहित्यावर PhD करणं. त्याचं कारण असं आहे, इतर शास्त्र आपण घेऊन बरोबर संदर्भ लावून जुळू शकतो. इथं एक संकल्पना जर तुम्हाला त्या ठिकाणी व्यक्त करायची तर त्याला खूप वेळ लागतो आणि वेळ तर लागतोच, त्याचे विभिन्न अर्थ आहेत. मग घ्यायचं नेमकं कोणतं, परत आपला प्रॉब्लेम.
म्हणून ते फार अवघड काम आहे. आणि मग ते घेत असताना अनेकांचं मत आहे की त्याच्यामध्ये घ्यायचंय, सिद्धांत समोर गेला पाहिजे, तेही चुकीचं नाही गेलं पाहिजे. ते जात असताना शास्त्र वाङ्मयकारांच्या संस्कृत वाङ्मयाच्या वेगळ्या परंपरा आहेत, त्याच्या अर्थ इथं वेगळे होतात का, हाही समस्या समोर आली. असं करता करता त्याला त्या ठिकाणी पूर्ण रूप दिलं. आता तो ग्रंथ आता इथं माझ्या माय मावल्या आहेत सगळ्या, तो मला तो वाचता तो येतो, समजायलाही थोडं थोडं, परंतु विद्वानाला त्याच्यातून त्या ठिकाणी थोडंसं भाग त्या ठिकाणी समजू नये. प्रचंड ताकदीचे काम असतं, शब्द सामर्थ्य असतं, करण्याची ताकद असते, म्हणून तो पूर्ण ग्रंथ त्या ठिकाणी गेला. पण संशोधनातून अनुवादाची परंपरा नेमकी कशी निर्माण झाली, त्याचं अध्यात्व महानुभावांकडे कसं जातं ते मी त्या ठिकाणी मांडलं. आणि सर्वात मोठाचा निष्कर्ष तर एक मांडला बाबाजी, की आतापर्यंत आपण महानुभाव मराठीचे अध्यकर्ते आहेच, निर्विवाद सत्य, पण आपल्या डोळ्यांना जे दिसलं तेही मांडलं पाहिजे. आणि त्याच्यात एक निष्कर्ष असा मांडला, त्याला मान्यता सुद्धा प्राप्त झाली. महानुभावांनी मराठीचं संवर्धन तर केलंच, परंतु या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा संस्कृत भाषेचं पुनरुज्जीवन आणि संवर्धन ते सुद्धा महानुभावांनीच केलं. हा एक नवा निष्कर्ष त्याच्यामध्ये मला त्या ठिकाणी मांडता आला विथ प्रूफ. हे जे काही संशोधन होतं ना, ते ह्या पातळीचं होतं. तुम्ही एखादी गोष्ट पाहिल्यानंतर तुमची स्वतंत्र बुद्धिमत्ता तयार होते, आणि ती तयार झाल्यानंतर तुम्ही निष्कर्षापर्यंत येता का, तुमच्या एका ठाम मतापर्यंत येता का, आणि जग तुमचं मत मान्य करतो का, यावर त्या संशोधनाचं मूल्यमापन अवलंबून आहे. अशा प्रकारचं हे सगळं काम त्या ठिकाणी होतं. अतिशय 3.5 वर्ष कुणीकडं संपर्क नव्हता, काही नव्हतं. घर तिकडं अंबडला आश्रम वगैरे आहे, कुणासोबतच संपर्क नव्हता. 6-6 महिने एक वर्ष घरी नव्हतं. त्याचं कारण असं आहे की ते एकदा काम घेतलं हातात की ते निपटावं लागतं. आणि म्हणून एक प्रचंड मोठी परंपरा महानुभाव संप्रदायाला लाभलेली आहे. इथे येणारा साधक आमच्या प्रेरणेने, आम्ही घडलो बाबांच्या प्रेरणेने. आमचे कैवल्यवसे आचार्य श्री भानुकवीजी बाबा सांगतात मला बऱ्याच वेळेस बोलताना की बाबाजींच्या माध्यमामुळंच मी पुढं बदनापूर वगैरे असताना आलो, बाबांचं प्रेम मला लाभलं. आणि तीच परंपरा धरून बाबा गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आदरणीय बाबाजींनी मला खूप आधार दिला. वेळोवेळी विचारपूस करणं, बसणं, बोलणं, या सगळ्या गोष्टीमध्ये गुरुजीनंतर आदरणीय बाबा मला त्या ठिकाणी माझे गुरु वाटतात. तर तीही माझ्यासाठी खूप एक महत्त्वाची बाजू आहे. असं एक संशोधन त्या ठिकाणी झालं, काम उत्तम रीतीने चालू आहे. मी थोडंसं एक आव्हान करतो आणि थांबतो. तुमच्याकडे घरात येणारं तुमचं मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, ही नेमकी कोणत्या याच्यामध्ये आहे, जगासोबत तुम्ही त्याची तुलना करू नका. कोणी त्याला इंजिनिअरिंगला टाकतो, कोणी डॉक्टरला टाकतो, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात टाकतो. त्याच्या मतानं त्याचं मत पहिल्यांदा जाणून घ्या, तो काय होऊ इच्छितो. मला विचारलं, मी बाबा MPC प्री पास झालो होतो सुरुवातीला. मग घरच्या आश्रमातले म्हटले की हे आपलं क्षेत्र नाही, IAS ऑफिसर वगैरे वगैरे ड्युट्या करणे आपल्याला नाही. मग शिक्षकाचं पहा बाबा. आणि मग इकडं अध्ययन अध्यापनाकडे वळलो. पण अध्ययन अध्यापनच हे आपलं मूळ होतं, परंतु त्या काळामध्ये करण्याची क्षमता होती म्हणून धक्का मारायला हरकत नव्हती. पण तिकडे गेलो नाही, इकडे ह्याच क्षेत्राला मिळवलो. आणि म्हणून तुमच्या मुलांना महानुभाव संप्रदायामध्ये आज रोजी ज्याचं उत्तम अध्ययन आहे, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना आमच्याकडे जॉब सुद्धा उपलब्ध आहेत बाबा. आम्हाला आज अशी टीम लागते जी मंडळी ब्रह्मविद्या जाणते, हस्तलिखित शास्त्र महानुभावांच्या लिप्या जाणतात, आणि त्यांचं हे कागदोपत्री शिक्षण BA आणि MA हे सुद्धा आवश्यक आहे. असा संगम असणारा व्यक्ती खाली राहत नाही. त्याला उत्तम प्रकारचं तुमच्या भाषेमध्ये पॅकेज आमच्याकडे त्या ठिकाणी मिळू शकतं. ही खात्री सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी देतो. मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला झालंय, इकडे हिंदी विश्वविद्यालयामध्ये आमचं केंद्र चालू आहे, नागपूर विद्यापीठामध्ये केंद्र चालू आहे, कालिदास विद्यापीठामध्ये सुद्धा काम चालू आहे. सगळीकडं फक्त मार्गदर्शक महानुभावांचा असणं वर्तमान काळामध्ये खूप अपेक्षित आहे. येणाऱ्या काळामध्ये चांगली तुमचीच मुलं संशोधक होतील, चांगली विद्यार्थी होतील, साधक होतील, अशा आशा मी या ठिकाणी बाळगतो. मला आपण त्या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला, आपलं प्रेमच आहे ते. आणि अजूनही मी तुम्हाला शब्द देतो, आता मी खरा वेळ द्यायला खऱ्या अर्थाने मोकळा झालो. निश्चितच बालसंस्कार शिबिराच्या वेळेस मी आपणाकडे त्या ठिकाणी येईल. त्याबद्दल मी आपला आभार मानतो की या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा सन्मान केला. आठवण होते श्री गुरुजींची. भानुकवींनी अगदी दुसरीलाच होतो बाबा, त्यावेळेस संकल्प वगैरे झाला त्या कालखंडामध्ये.
2007ला बाबा गेले. आज एक 20 वर्षाचा कालावधी आहे. त्यावेळेस वारा आला असतं तर उडूनही गेलो असतो दुसरीकडे, पण सावरलं पंथाने. जो साधक खऱ्या अर्थाने जर आपल्या परमेश्वराशी पूर्ण संलग्न असाल आणि पूर्ण परमेश्वर भक्तीमध्ये जर असाल तर कधी तुम्ही देवता भक्तीकडे जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे आम्ही इकडे होतो तर शेवटपर्यंत इकडेच त्या ठिकाणी राहिलो. याबद्दल ही साधू संतांचंही खूप मोठं योगदान आहे. त्यांचा परिसस्पर्श त्या काळामध्ये झाला नसता तर निश्चितच गाडी चुकली असती. त्यामुळं संतांचा समागम करावा हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.